नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी सुपरवायझर महिलांकरता आलेला जो काही प्रश्नपत्रिका होती, या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेली गणित आणि बुद्धिमत्ताची प्रश्न आपल्याला इथे बघायचे आहेत. महिला बाल विकास विभागाकरता घेण्यात आलेला जो पेपर होता, या पेपरची ऑनलाईन पेपर्समध्ये असणारी गणित आणि बुद्धिमत्ताची प्रश्न आपल्याला इथे बघायची आहे. इथं काय सांगितले बघा, हा प्रश्न घेतला आपण सरळ व्याजावरून. वार्षिक 2% दराने 5 वर्षाच्या कालावधीसाठी एका मुद्दल रकमेवरील सरळ व्याज 711 रुपये आहे, तर एकूण मुद्दल किती? बघा, 2% 5 वर्षासाठी. आता 2% 5 वर्षासाठी जर व्याज तुम्ही घेतलं तर ते किती होईल बघा, तर 10% व्याज होईल. किती टक्के व्याज होईल? 10%. कारण प्रत्येक वर्षी 2-2-2-2% जर म्हटलं तर 5 वर्षामध्ये 10% व्याज जाईल. याचा अर्थ असा झाला, 100 रुपयावर तुमचं व्याज जाईल. 100 रुपयावर तुमचं व्याज जाईल 10 रुपये. तुमचे व्याज गेलेले 711 रुपये. त्यावेळेस मुद्दल किती असेल? x रुपये मुद्दल असेल. याला तितकंच गुणाकार करून सोडवा. 100 गुणिले 711 भागिले 10. 0 ने 0 काटला म्हणजे 7110 रुपये, जो पर्याय क्रमांक 2 तुम्हाला इथे त्यांनी बरोबर पद्धतीनं दिलेला आहे. तर सरळ व्याजावरचा हा प्रश्न आहे. जास्तीत जास्त तुम्हाला जे काही प्रश्न आलेले आहेत तर हे सरळ व्याज असतील, गुणोत्तर प्रमाण असतील, याच भागावरून तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे. काळकाम वेगवेगळे असेल, बघूया आपण. यामध्ये बरेच प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. असे रोजची रोज आपण जे काही प्रश्न आलेले आहेत हे प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताचे या माध्यमातून कव्हर करणार आहोत. TCS IBPS ऑनलाईनचे जे काही तुमचे पेपर्स झालेले आहेत, या पेपर्समध्ये आपल्याला हे प्रश्न पाहायला मिळतील. हा पुढचा एक प्रश्न आहे बघा. हा पण प्रश्न तुम्हाला सरळ सरासरीवरून आलेला प्रश्न आहे. सरासरीचे पण प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये भरपूर विचारलेले आहेत. त्यांनी काय सांगितलं बघा, एक फलंदाज त्याच्या 10व्या डावात 99 धावा करतो, त्याची सरासरी 1 ने वाढवतो. 10 डावानंतर त्याची सरासरी किती असेल? आता तो पहिल्या डावामध्ये किती आला, म्हणजे पहिल्या डावात x रन केले, दुसऱ्या डावात x रन केले, तिसऱ्या डावात x रन केले, म्हणजे 9 डावापर्यंत त्याने x रन केले आणि 10व्या डावामध्ये त्याने 99 रन केले. त्यावेळेस त्याची जी सरासरी होती, म्हणजे सरासरी किती होती? x. तर हे 99 रन काढल्यामुळं सरासरी त्याची वाढली झाली आणि हे टोटल सामने होते त्याचे 10. अशा पद्धतीने त्याची मांडणी असेल. कारण सरासरीचं बेसिक सूत्र आहे बघा, सरासरी बरोबर एकूण धावांची बेरीज. एकूण धावांची बेरीज भागिले एकूण डाव. एकूण डाव. आता सरासरी इथं दिलेला आहे तुम्हाला x अधिक 1, कारण तो वाढलेला आहे 1 न रेग्युलर पेक्षा, 9 डावापेक्षा. आणि पहिल्या 9 डावामध्ये प्रत्येक सामन्यात x रन केले, म्हणून पहिल्या 9 सामन्यामध्ये त्याचे रन होतील 9x. 10व्या सामन्यात केले त्याने 99. टोटल सामने झाले 10, बरोबर x अधिक 1. x अधिक 1 सरासरी 1 न वाढला. हा बरोबरला क्रॉस करून इकडे गेला, म्हणजेच 9x अधिक 99 बरोबर 10 ने गुणलं तर 10x अधिक 10 1 10. एका साईडला काय करा, संख्या आणा आणि एका साईडला त्यांच्या चल घेऊन जा. म्हणजे हा इकडे घेऊन या आणि संख्या तिकडे न्या, म्हणजेच 99 वजा 10 बरोबर 10x. हा बरोबरला क्रॉस करून गेला तर इकडं मायनस होईल, म्हणजे इकडे राहील x आणि इकडे काय होईल 89. आता लक्षात घ्या, 89 जे काही आलेले आहेत हे 9 सामन्यातील सरासरी धावा आहे. 9 सामन्यातील सरासरी धावा. आपल्याला त्यांनी किती सांगितल्या? 10 सामन्यातल्या. ठीक आहे, मग 10 सामन्यातले किती असतील? हे इकडे x + 1 म्हणजेच 89 + 1 बरोबर किती? 90. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. आपण जे काही प्रश्न तुमचे आहेत तेच प्रश्न जशाल तसे इथे घेतलेत आणि तेच प्रश्न मी तुमच्याकडून सोडून घेणार आहे. गणित आणि बुद्धिमत्ताचे ते सगळे प्रश्न आपण इथे घेऊ. सगळे प्रश्न पहा, म्हणजे सोडवायला सोपं जाईल. लक्षात घ्या, पहिल्या डावात x रन केले, दुसऱ्या डावात x केले, तिसऱ्या डावात x केले, म्हणून पहिल्या 9 सामन्यामध्ये त्याने प्रत्येक सामन्यात सारखेच रन केले. कारण इथं पहिल्या 9 सामन्यातले रन दिले नव्हते, डायरेक्ट 10व्या सामन्यात 99 केले. मग पहिल्या 9 सामन्यात काय केलं असेल त्याने, तो खेळूनच तिथपर्यंत गेलाय असा अर्थ असतो त्याचा. ठीक आहे, पुढचा एक प्रश्न घेतलेला आहे बघा आपण.
हा आता हा एक प्रश्न आहे तुम्हाला गुणोत्तर प्रमाणवरच्या भागावर आधारित असणारा प्रश्न आहे किंवा शेकडावारी नफा तोटा असा पण हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो। आता इथे सुद्धा तुम्हाला काय सांगितलं बघा, 74 प्रति केजी साखर 36 रुपये प्रति केजी साखरे प्रमाणात मिसळावी जेणेकरून मिश्रण 82.6 प्रति किलोग्राम दराने विकल्यास 18% नफा होईल। आता याच्यामध्ये काय आहे, 18% नफा आहे, याच्यात किती आहे, 18% नफा आहे। म्हणजे याची खरेदी किंमत काढून घेऊ आपण, किती येतं, ही विक्री किंमत आहे 82.6, मग 18% जर नफा असेल तर लक्षात घ्या 100ची वस्तू त्याने किती रुपयाला विकली, 118 रुपयाला, म्हणजेच 82.6 रुपयाला विकलेली वस्तू किती रुपयाला खरेदी केली, तर 1 रुपयाला त्याने खरेदी केली। मग हे 100 गुणिले 82.6 भागिले किती, 118, वरचा पॉईंट कट करायचं तर खाली 0 देऊन टाका, 100 गुणिले 826 भागिले 1180। आता याला कट करायचंय तुम्हाला, तर 108 जो काही आहे हा 0 ने 0 कट होईल तुमचा, ठीक आहे, हा 0 ना हा 0 कट होईल, 118च्या पाड्यातली जी काही आहे ती वरची संख्या असायला पाहिजे, म्हणजेच 826 ला जर तुम्ही 118 न भाग दिला तर तो 7चा पाडा यातला आहे, 7चा, 7 8 56 7, म्हणजेच याचा अर्थ 70 रुपये त्याची काय झाली, खरेदी किंमत, म्हणजे 70 रुपये खरेदी किमतीनं आपण ती साखर खरेदी केलेली आहे। आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी की 20% नफ्यात काय प्रमाणामध्ये मिसळायला पाहिजे, लक्षामध्ये, म्हणजे ही साखर त्याच्यामध्ये मिसळायची। मग सिंपल आहे, इथं टाकायचं 74, इथं टाकायचं 6 आणि आलेली 70ची जी किंमत आहे ती टाकायची मध्ये। आता ही कोणत्या प्रमाणात मिसळायला लागलो ते चेक करा, यांच्या पद्धतीनं त्यांची काय करायची, वजाबाकी। इकडे येईल 4, जिथे 4 आहे ते आपले उत्तर असणार आहेत, बघा इथे दिसते 4 आले तुम्हाला, आणि यांच्या दोघांची वजाबाकी केली तर इकडे असणार आहे, म्हणजेच किती, 34। याचा अर्थ असा झाला 34 जसे 4 प्रमाणामध्ये आपल्याला ती साखर काय करावी लागणार आहे, मिक्स करावी लागणार आहे, त्यावेळेस आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं। याच्यामध्ये 18% हे काय म्हटले, विकली म्हणले, त्या 18% नफा होता म्हणून आपण त्याची खरेदी किंमत काढली, कारण आपल्याला खरेदी किंमत काढावी लागेल, खरेदी किंमत काढली 70 रुपये, खरेदी किंमत इकडे किती आहे, पहिली साखर इकडे दुसरी साखर, जेणेकरून मिक्स करायची, म्हणून आपल्याला ह्या प्रमाणामध्ये ती काय करावं लागेल, मिक्स करावी लागेल, म्हणजे 34 किलो मध्ये 4 किलो या प्रमाणामध्ये आपल्याला ती साखर मिसळावी लागेल, जेणेकरून आपल्याला काय होतो, 18% त्यामध्ये नफा होतो। अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता। आता हा एक प्रश्न आलेला आहे, हा सरासरीवरून आलेला प्रश्न आहे, तुम्ही पाहू शकता हे सरासरीचे प्रश्न किती आलेले आहेत, काय हे सगळे प्रश्न जे आहेत ह्या सगळ्या प्रश्नाचं, हे प्रश्न सोपे सोपे पण आहेत, ज्याला सोडवत असताना बेसिक कन्सेप्टची गरज होती, ठीक आहे, की अंगणवाडी सुपरवायझर्स करता जे काही डिपार्टमेंटचा जो काही पेपर होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला एवढे अवघड प्रश्न नसतील, पण आपल्याला असे प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। त्याचं कारण असं आहे की पेपर ऑनलाईन आहे, मग पेपर ऑनलाईन असतील तर पाठीमागे झालेले जे काही पेपर्स असतील हे आपण पाहायला असावेत किंवा पाहायला पाहिजे। पहिल्या 61 समसंख्येची सरासरी किती असेल, आता पहिले 61 समसंख्येची सरासरी काढायची, पहिल्या क्रमवार, इथं सूत्र आहे डायरेक्ट, पहिल्या क्रमवार समचा सरासरी, समचा सरासरी। आता पहिल्या क्रमवार समचा सरासरी काढायचं असेल तर फक्त n + 1 करायचं, बस, n म्हणजे एकूण समसंख्या, एकूण समसंख्या, आणि हेच जर समजा त्यांनी विषम संख्येच्या संदर्भात विचारलं असतं, म्हणजे असं पहिल्या क्रमवार विषम संख्याचा सरासरी, विषम संख्याचा सरासरी, म्हणजे विषम संख्येच्या संदर्भात जर विचारलं असतं तर बस फक्त n आला असता, ओके। मग आपल्याला त्यांनी सांगितलं 60 समसंख्येचा सरासरी किती, 60 म्हणजे n + 1 म्हणजेच किती, 62। सिंपल या पद्धतीने आपल्याला सोडवायचं होतं, म्हणून त्यांचा समसंख्येचा सरासरी किती आहे, तर 62 आहे, हे पर्यायी सूत्र आपल्याला वापरायचं होतं। जर विषम संख्येचा असता तर जे दिलेले आहेत तेवढंच आपलं उत्तर आलं असतं। अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता, ठीक आहे। पुढचा प्रश्न पाहू आपण। सगळे प्रश्न जे आहेत हे सगळे प्रश्न, जास्तीत जास्त प्रश्न कसे घेता येतील हे पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहे, जेणेकरून प्रत्येक लोकांपर्यंत हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपले गेले पाहिजेत, ठीक आहे। तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, अजून नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी कमेंट करत चला, म्हणजे जेणेकरून आपण अजून नवीन नवीन व्हिडिओ जे काही आहेत या माध्यमातून
टाकण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. हे ICDS विभागामध्ये आलेला जो काही आत्ताचा पेपर आहे झालेले, हे पेपर्स मधले हे फोटो आहेत, ते आपण इथं प्रश्न घेत आहोत, हे लक्षात घ्या. ठीक आहे, बघा पुढचा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न आपण बघू. या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचंय बघा. इथं तुम्हाला एक लोकसंख्या दिलेली आहे. सध्या शहराची लोकसंख्या आहे 12,500. ओके, 12,500. इथं काय करायचं असतं ते लक्षात घ्या. 12,500 सलग 2 वर्षामध्ये 50% 17% वाढली. मग पहिल्या 50% वाढली म्हणजे 100 होती, 100चे झाले 150 लोक, गुणिले 17% वाढली म्हणजे 117 झाले, होते किती 100, गुणिले आणि तिसऱ्या वर्षी 60% कमी झाली म्हणजेच 100 होते तर 40च झाले. ठीक आहे, भागिले छेदामध्ये 100. बस एवढं सोडवायचं आहे. लोकांची शहराची लोकसंख्या जर काढायची असेल तिसऱ्या वर्षाच्या शेवटी आपल्याला शहराची लोकसंख्या काढायची, याला फक्त तुम्हाला सोडवायचं आहे, बाकी काहीच नाही. ओके, आता किती झिरो आहेत बघा वरती. जेवढे झिरो आहेत तेवढे कट करण्याचा प्रयत्न करू. 1 2 3 4, 1 2 3 4 झिरो कटले. आता इथं बघा या दोन संख्येला 25 ने भाग देऊ. 25 5 125 आणि 25 चौक 100. हा 4 आणि हा 4 कॅन्सल होईल. ओके, जे कॅन्सल झालं ते सोडून द्या, उरलेलं लिहून टाकू. 5 इथं 0 0 कटले, गुणिले 15 गुणिले 117. आता पुढे काहीच नाही राहिलं आणि खाली काहीच नाही राहिलं. ठीक आहे, यांचा गुणाकार करून घेऊ आपण. पाडेपाठ असतील तर गुणाकार करून घ्या. 5 न गुणून घेऊ. 7 5 35, हातचे किती आले 3. ठीक आहे, 5 1 5 आणि 3 8 आणि 5 1 5 गुणिले 15. आता लक्षात घ्या, मला पूर्ण प्रश्न सोडवायची गरज पण नाही. इथं दिसतंय बघा, हे बघा 5 न 5 ला गुणलं तर 5 5 25, म्हणजे शेवटी 5 येणारा फक्त एकच पर्याय होता इथे, एवढाच. म्हणून हे उत्तर आहे. पण गुणाकार केला तेवढाच येतो का बघू आपण. 5 5 25 ला 5 हातचे किती आले, सॉरी 15 5 75 ला 5 हातचे आले 7. 15 8 120, 120 आणि 7 किती 127, हातचे आले 12. 15 5 75 आणि 12 किती 87. ओके, म्हणजेच 8775 हे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. तर हे एक प्रश्न तुम्हाला या माध्यमातून घेतलेले आहेत. तर असे जे काही प्रश्न आहेत असे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. आता हा भांडवल आणि गुणोत्तर प्रमाण या भागावरून घेतलेला हा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडत असताना बेसिक सोप्या सोप्या स्टेप आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, बाकी काहीच नाही. इथं दिलेलं आहे राजेश, इथं दिलेलं आहे सीमा आणि इथं दिलेलं आहे नरेश. हे 3 लोक आहेत. ठीक आहे, या 3 लोकांचं जे काय आहे, पुढचा प्रश्न जो आहे तो आहे राजेश, सीमा आणि नरेश. हे बघा यांचं प्रमाण दिलेले 14 जसे 6 जसे 12. याच्यात गुंतवणूक आहे त्यांची. बर, आता त्यांचं भांडवल काय आहे बघा, 6 महिन्यासाठी आहे, एकाचं 5 महिन्यासाठी आहे आणि एकाचं 7 महिन्यासाठी. ठीक आहे, हा हे काय आहे समजा त्यांचं गुंतवणूक आहे किंवा भांडवल कालावधी, त्याला मुदत म्हणतो. आता त्यांनी सांगितलंय त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर किती असेल. आता नफा कसा असेल माहिती का, हे यांचा गुणाकार केल्याच्या नंतर त्या पद्धतीत त्यांचा नफा असेल. याला डिटेल्स मध्ये जे काही आहे हा टॉपिक डिटेल मध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करू, म्हणजे तुम्हाला याचे प्रश्न कव्हर होऊन जातील. ठीक आहे, जे काही टॉपिक्स असतील हे टॉपिक झाल्याच्या नंतर काही कन्सेप्ट असतात, हे कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करेल. त्याचे व्हिडिओ जे काही असतील ते तुम्हाला बघावे लागतील. ठीक आहे, गुणाकार करून घ्या. 14 सकून 84. ठीक आहे, 6 पंचे 30 आणि 12 साती 84. आता 84 आणि 84 जिथे दोन्ही साईडला सारख्या संख्या आहे ते आपले उत्तर होणार. इथं दोन्ही साईडला नाहीत, इथं नाहीत आणि इथं पण नाहीत. दोन्ही साईडला सारखे असणारा पर्याय फक्त एवढाच आहे. आता तुम्ही म्हणणार सर इथं 84 आलं आणि इथं 14 आलं, मग ह्या दोन्ही संख्या ज्या आहेत एकाच पाड्यातल्या आहेत, म्हणजे कुणाच्या आहेत 6च्या पाड्यातल्या आहेत. 14 सकून 84, 6 पंचे 30 आणि इकडं 14. ठीक आहे, 6 ने भाग द्यायचा आहे, 6 ने भाग द्यावा, म्हणजे तुम्हाला काय होईल, त्याचं जे काही मूळ प्रमाण आहे ते मूळ प्रमाण आपल्याला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. ठीक आहे, बघा अतिशय सोप्या सोप्या पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ही प्रश्न पेपरमध्ये आली होती. आता तुम्हाला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आलेला आहे तुमचा वर्गमूळ आणि घनमूळ या भागावरून आलेला प्रश्न आहे.
मग आपल्याला वर्गमूळ आणि घनमुळाचे जे काही भाग आहेत हे येणं अपेक्षित आहे. इथे 6 आहे, ठीक आहे, इथे 4 आहे, इथं 3 आहे आणि इथं काहीच नाहीये, ठीक आहे. आता अशा संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत, फक्त यांचे घात आपल्याला काढता आले पाहिजे. जर घात काढता आले तर हा प्रश्न आपल्याला सोडता येतो. बघूया आपण कोणाचे कोणते कोणते घात आहेत. तर हा कितीचा आहे, तर हा 3चा 6वा घात आहे, ठीक आहे, अधिक हा 25चा आहे, ओके, आणि हा घात कितीचा आहे, तर 3 शेवटी कुणाचे येतो ते आपल्याला पाहता येईल. इथे तुम्हाला काय करायचं माहिती का, फक्त घात काढायचे आहेत. हा 6वा आहे, मग हा 6वा कुणाचा घात आहे, 3चा आहे. म्हणजे 3 जर 6 वेळा गुणाकारात केले तुम्ही, 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले, तर तुमचं उत्तर येईल 729. हे आता 5च्याच याच्यामध्ये असणार आहे. मग हा 5चा घात येऊ, तर हे 5चा 15 गुणाकारात केले, हे 4 आहे इथं, म्हणजे 15 गुणिले 15 गुणिले 15 गुणिले 15 असं जर केलं 4 वेळा तर हे उत्तर येऊन जाईल तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो काही आहे तर हा 27चा आहे, ठीक आहे. म्हणजे 27 गुणिले 27 जर तुम्ही केला तर तुम्हाला बरोबर काय येईल माहिती का, हे असं 3 वेळा, इथं 3 आहे, 27 गुणिले 27 गुणिले 27, हे 3चा आहे म्हणजे घनमूळ निघाल तर ते 27चं आहे. आणि हा कोणाचा आहे, तर हा 52चा आहे, ठीक आहे. याची सिंपल बेरीज करायची होती. तुम्हाला घात पाठच करावे लागतील काही, किंवा लक्षात ठेवावं लागतील की कुठल्या जवळपास आहेत, ठीक आहे. दोघांची बेरीज केली की झाली बघा 30 अधिक 15 अधिक 52, दोघांची बेरीज केली 45 अधिक 52 म्हणजे 7 आणि इकडं 9, म्हणजे 97 उत्तर यायला पाहिजे होतं. तर 97 उत्तर तुम्हाला त्यामधलं बरोबर पाहायला मिळेल. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. म्हणजे त्यांचे घात काढावे लागतील तुम्हाला, जसं की वर्ग आणि घन आपण लक्षात ठेवतो, वर्ग आणि घन, तसे बाकीचे जे काही घात आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. शेवटच्या एका अंकावरून काढावं लागेल, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. आता हा प्रश्न सोडवायला जर गेलात तर तुम्हाला याची मांडणी करावी लागेल, ठीक आहे. तर मांडणी खूप मोठी आहे, मी डायरेक्ट तुम्हाला समजून सांगणार आहे. आता तुम्हाला इथे सांगितलंय सीमा आणि दर्शना यांच्या उत्पन्नाचं गुणोत्तर 5:3 आहे, अनुक्रमे 24,000 आणि 6,000 रुपये बचत करतात. तर खर्चाचं गुणोत्तर त्यांचं 18:15 आहे. तर एकूण खर्च किती रुपये असेल, खर्च जो आहे तो किती आहे बघा, 18:15 खर्च आहे. म्हणजे एकूण खर्च, एकूण म्हणले ते, मग एकूण खर्च किती आहे रे त्यांचा, तर यांची बेरीज करून घेऊ. 8 आणि 5 13, हातचाला 1 म्हणजे 3, म्हणजे 33 प्रमाणात आहे. म्हणजेच काय आहे, 33 प्रमाणात. याचा अर्थ 33च्या पाड्यात फक्त एकच पर्याय येतला, पर्याय क्रमांक 1. मग पर्याय क्रमांक 1 हे काय, त्यातलं एकूण उत्तर बरोबर काढता येतं. अशा पद्धतीने आपल्याला जायचं होतं, कारण ज्या प्रमाणामध्ये इथं आलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये त्यांचं काय असतो, उत्तर असतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं ही प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न घेतली होती. याला सोडवायचं असेल तर याचं खूप मोठं तुम्हाला हे काय करावं लागेल, मांडणी करावं लागेल. मी मांडणी दाखवतो तुम्हाला कशी होणार होती त्याची. तर त्याची मांडणी झाली असते तुमची उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत, आणि मग याच्यामध्ये उत्पन्न तुमचं किती आलं असतं, 5x, आणि खाली किती आलं असतं, 3x, आणि याच्यातून मग तुम्हाला हे वजा करायचे आहे 2400y, इथे xy मध्ये घ्यावं लागेल तुम्हाला, पुन्हा इथं 6000y, आणि बरोबर इकडे असून तुमचं 18:15. याला सॉल्व्ह करत बसावं लागेल. तर ही मांडणी एवढी मोठी आहे की सोडवणं याच्यामध्ये वेळेमध्ये शक्य नाही. म्हणून आपण यांचा खर्च एकूण टोटल 33 प्रमाणात आला, म्हणून 33च्या पड्यातलं उत्तर काय केलं, ते बरोबर केलं. असा हा ICDS विभागाचा आलेला जो काही पेपर्स होता, हा 2024-25चा. तर ह्यामध्ये असणारी ऑनलाईन पेपर्समध्ये असणारी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. सगळे जे काही ऑनलाईन पेपर्स होणार आहेत या पेपर्समध्ये तुम्हाला अशाच पद्धतीची उदाहरणं पाहायला मिळतील. याच्यामध्ये थोडासा कमी जास्त लेवल होऊ शकतो. जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील किंवा गणिताचे पुढचे व्हिडिओ जर पाहायचे असतील ह्याच विभागामध्ये असलेल्या पेपर्सचे, किंवा येणाऱ्या सगळ्या ऑनलाईन पेपर्समध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न असतात, हे सगळे प्रश्न आपण काय करू, या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, सर्वांना याची लिंक पाठवा, जेणेकरून आपल्याला तुमच्यापर्यंत अजून अधिकाधिक प्रश्न घेऊन येण्याची संधी मिळेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.